तर नमस्कार, व्यवस्थित दिसणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता सध्या पीपीआरचं वॅक्सिनेशन चालू आहे आपल्या शेळ्यांना वगैरे, कारण भरपूर मरतूक वगैरे होत असते आणि सध्या भरपूर व्हिडिओ वगैरे बघतो मी सध्या. आणि तुम्ही सुद्धा बघत आहात की जे शेळ्या जे आहेत ते खांडाच्या खांड मरून पडण्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर वाढलेलं आहे. त्याच्यामुळे शेळ्यांना व्यवस्थित वॅक्सिनेशन करून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जे काय आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, जे आपण स्वतः आपल्या फार्मवरती औषध उपचार वगैरे करत असतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा प्रथम उपचार आपण स्वतः करत असतो, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. आणि हे सुद्धा मी तुम्हाला समोरासमोर दाखवतोय, कारण अत्यंत महत्वाचं लसीकरण आहे पीपीआरचं. आता बरेच जण म्हणत असतील की बाबा तुम्ही एवढा भरडा खाऊ घालता, एवढ्या तंदुरुस्त आणि जबरदस्त शेळ्या तुमच्या, बघू शकता एवढं जबरदस्त निरोगी जनावर आहे. समजा जर एकदा जर ह्या शेळ्या जर पीपीआर जर झाला तर काही जरी तुमची शेळी जरी शेंगदाणा पिंड जरी खालेली असली किंवा कितीही जरी मल्टीव्हिटॅमिन जर पाजलेलं असलं तर मित्रांनो 1 ते 2 दिवसामध्ये 100% त्या शेळीचा कार्यक्रम होत असतो. म्हणजे शेळी 100% मृत्युमुखी पडत असते. त्याच्यामुळेच लसीकरणाचं महत्व खूप आहे, हे लक्षात असू द्या. आणि महत्वाचं म्हणजे खर्च खूप कमी आहे, तितका काहीच खर्च नाही मित्रांनो. एकाच्यामध्ये 100 म्हणजे 600-700 रुपये मध्ये तुमचे 100 जनावरचं वॅक्सिनेशन होत असते. पण जर समजा ज्यावेळेस जर पीपीआर किंवा कोणताही जर रोग झाला त्या ठिकाणी प्रत्येक शेळीला तुम्हाला 1000 रुपये जरी खर्च केला तरी सुद्धा वाचायची गॅरंटी नाही मित्रांनो. तसं विचार करायला गेलं तर 90% मरतुकीचं प्रमाण आहे बरं का पीपीआर मध्ये, कधी पण लक्षात असू द्या. महत्वाचं म्हणजे हा शेत केल्यावर भरपूर आहे. भरपूर लय उत्पन्न, भरपूर म्हणजे का लय उत्पन्न आहे. 810 रुपये किलो झाली मटन. तर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या, बंदिस्त शेळी पालन असो किंवा फिरस्ती असो, अर्धबंदिस्त असो, काही असो, शेळीच्या तब्येतीपेक्षा शेळीचा निरोगीपणा महत्वाचा आहे. कधी पण लक्षात असू द्या. अशातला काहीच विषय नाही किंवा आमची शेळी तंदुरुस्त वगैरे आहे एकदम, आणि एक सुद्धा आमच्या शेळीची फासुळी गोडी नाही. म्हणजे ते शेळीला तेवढी रोगप्रतिकार शक्ती आहे. कसलं पण लसीकरण हवे, म्हणजे एफएमडी होऊ द्या, पीपीआर होऊ द्या, ईटी काही होऊ द्या पिल्लांना वगैरे, तर आमचं पिल्ले मरत नाही, शेळी मरत नाही, काही होणार नाही, असा हे तुमचा गोड गैरसमज आहे मित्रांनो. कधी पण लक्षात असू द्या. एवढंच म्हणायचं की समजा आता शेळी बा कितीही जरी तंदुरुस्त जरी जनावर असलं, कितीही जरी तंदुरुस्त, समजा आता ही शेळी आहे, हिला जर एकदा पीपीआरची लागण झाली 1 ते 2 दिवसामध्ये कार्यक्रम 100% कार्यक्रम होणारच मित्रांनो. पण समजा आता शेळी एकदम खराब आहे, आता समजा जनावर एकदम खराब आहे, थोडंसं पाचोळ्या जुगड्या पडल्या जनावराच्या, पण लसीकरण वगैरे सगळं झालेलं आहे, ते जनावर वाचतंय. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, लसीकरणाचं महत्व खूप आहे बरं का. असं काहीच नाही की आमच्या शेळ्याला शेंगदाणा पेंड खालेले आहेत, मका खालेले आहेत, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता बघा शेळ्यांना पीपीआरचं लसीकरण झालेलं आहे. आणि एक गोष्ट बघा, एका बॉटलमध्ये 100 शेळ्यांचं लसीकरण होतं. फक्त 8 जनावरांना लसीकरण करण्यासाठी ती बॉटली मी घेतली. आणि नंतर जोडीदाराचा जो खांड होता, जो आपण प्रत्येक वेळेस जो होंडा जो बोकडा आणतोय, त्यांना ती नंतर लसीकरण करण्यासाठी दिलेलं आहे मी. का कारण तुम्हाला सांगतो, गेले 700-800 रुपये गेले माझे, मान्य आहे मला. पण समजा पीपीआर वगैरे काहीतरी झालं तर एका शेळीला 1500 रुपये जरी खर्च केला तर वाचण्याची गॅरंटी नाही मित्रांनो. त्याच्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये आता शेळ्या वगैरे काम गेल्या, त्याच्यानंतर व्यवस्थित मिरगाच्या टायमाला ET+TTचं व्यवस्थित लसीकरण करून घ्यायचं. ETV बघू शकता सध्या खुराकाचं नियोजन चालू आहे. शेळ्यांना भिजवून खुराक देणं चालू आहे सध्या. आणि इकडं पण बघू शकता, कारण बघा शेळ्या फक्त ती जो टोपला आहे ते टोपला अर्ध भरून संध्याकाळी मका बिजू घालायच्या आणि सकाळी खाऊ घालायच्या. शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या फक्त आपल्या 4G बुलेट नेपियर, थोडासा मेथी घास आणि खुराक, याच्यावरती शेळ्या आहेत. अजिबात शेळ्या वगैरे बाहेर वगैरे सोडणं नाही, काही नाही. म्हणजे कसं आहे, बंदिस्त शेळी पालनामध्ये खुराकाचं नियोजन जर व्यवस्थित जर असलं आणि त्या खुराकाला जर मिनरल मिक्सरची जर जोड असली मित्रांनो, 100% शेळीपालन सक्सेस होते, 100%. जर तुम्ही खुराकावर लक्ष देत नाही, जर तुम्हाला सकाळी उठल्या जर कॅल्शियम वगैरे पाजवायचं जर आळस येत असेल, पिल्लांच्या संगोपनामध्ये ग्रायक वॉटर तुम्ही अजून कधी आणलेलं असेल तुमच्या फार्मवरती, तर मग बंदिस्त शेळीपालन कुठेतरी म्हणजे चुकीच्या दिशेनं जात असते. कधी पण लक्षात असू द्या. आणि रियालिटीच आहे, बघू शकता बोकडं वगैरे सध्या मस्तपैकी खात आहेत. इकडे बघू शकता आपली म्हातारी शेळी. आता ही शेळी बघा, हिच्या पाटीदारासाठी शेळी खरेदी केली, कायम बोकडं देत्या शेळी. आणि ही जी शेळी आहे हिचे बोकडं पाहिजे, हिनं पाठी देत्या. तर असं होत असते. मजाच शेळी पालनामध्ये, भरपूर मजा आहे, भरपूर समाधान आहे, काम करण्यामध्ये भरपूर मजा येत आहे. तर ठीक आहे, सकाळची वेळ आहे, बघू शकता एकदम मस्त नियोजन आहे. काही जर तुमच्या जर अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला, प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा. ठीक आहे, इकडे बघू शकता, इकडे कोंबड्या आणि अशा शेळ्या.
आणि आपल्याला झालेलं आहे आता PPRचं लसीकरण. आता इथून पुढचं जे काही लसीकरण होणार आहे, जे काही संगोपन होणार आहे, जे काही पिल्लांना आजार येणार आहे, शेळ्यांना आजार येणार आहेत, किंवा पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून शेडमध्ये काय बदल करावा, किंवा निर्जंतुकीकरण असो, किंवा गोचिड ओवा पिसवावरती काय प्रादुर्भावावरती काय आपण रिझल्ट म्हणजे काय उपचार करू शकतो, काय प्रथमोपचार करू शकतो, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.